शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील आजीनं पाहिलेला चोर हा पाठ घेणार आहोत. आमच्या माडगुळच्या घरात चोर शिरल्याची घटना अजून माझ्या ध्यानात आहे. आमचे दादा म्हणजे वडील हे साधे गृहस्थ होते. वरून काही जड पदार्थ डोक्यावर पडेल अशी भीती त्यांना नेहमी वाटे. त्यामुळे जरा काही आवाज झाला की डोक्यावर रुमाल ठेवून ते तडक घराबाहेर पडत. या भीतीमुळेच घरातून वावरताना माझे वडील दारुगोळ्यानं भरलेल्या कोठारातून दिवा घेऊन सावधपणे वावरावं तसं वावरत. सरकारी नोकरीत कारकून म्हणून लागल्यानंतर दादांना एक नवीनच विकार सुरू झाला. रात्री अपरात्री झोपेत ओरडायची त्यांना सवय जडली. विलक्षण भ्यालेला माणूस बारीक आणि लांबलचक आवाजात जसा ओरडतो तसं दादांचं ओरडणं असे. ते केव्हाही एकदम हू 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 अशा उंच स्वरात ओरडत. कधी कधी तर आपलंच ओरडणं ऐकून तेच जागे होत. रात्री आपल्या कानात गोम किंवा एखादा लहान किडा जाईल आणि मेंदूत घर करील या भीतीनं माझी आई रोज रात्री झोपताना कानात कापसाचे बोळे घालत असे. तरी देखील माझ्या सर्वात मोठ्या बहिणींचं अक्कांचं रडणं आईला नेमकं ऐकू येत असे. अक्का ही स्वभावानं वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा पाय न देणारी. तिचं आणि विंचू या प्राण्यांचं विशेष सख्य होतं. साधारणतः महिना 15 दिवसातून एकदा तरी अक्काला विंचू चावत असे. आता घरात आम्ही इतकी माणसं होतो पण सर्वांना सोडून तो नेमका अक्कालाच डसत असे. बरं, दिवसा उजेडी माणूस ओळखता येतं हे मान्य, पण रात्रीच्या काळोखात हीच अक्का आहे हे विंचवाला कसं कळत असावं? विंचवाची चूकभूल व्हावी म्हणून आम्ही अनेक प्रयत्न केले. अक्काला झोपण्यासाठी मध्ये जागा ठेवून आम्ही सगळे आजूबाजूला झोपूनही पाहिलं. तरी सुद्धा सर्वांना ओलांडून विंचू नेमका अक्काला गाठत असे. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती, तिला विंचू फार चढत नसे. 1-2 वर्षातून आईला जर विंचू चावला तर ती रात्रभर गडबडा लोळत असे आणि सगळं गाव आमच्या घरी जमा होत असे. कुणी हा उपाय करी, कुणी तो उपाय करी, पण चक्क दिवस उजाडून उन्हवर आल्याशिवाय आईचा विंचू उतरत नसे. त्यामुळे अक्काला विंचू चावला म्हणजे उपचार करता करताच आई सुटकेचा निश्वास टाकून म्हणत असे, तरी बरं बाई, मला नाही डसला. आमची आजी नेहमीच भेदरल्यासारखी वागे. रोजची कामं आटोपली, थोडी सवड मिळाली म्हणजे घराचा एखादा अंधारा कोपरा बघून ती पाखरासारखी 2 पायांवर बसत असे आणि कुठंतरी एकटक बघत बोलत असे. तिचं बोलणं भ्यायल्यासारखं व कुणातरी जवळच्या माणसाला खाजगी आवाजात काही सांगावं तसं असे. का कुणास ठाऊक शिपाई या प्राण्याची तिनं धास्ती घेतली होती. शिपाई येतील, धरून नेतील असं ती सारखी पुटपुटी. त्यामुळे तिचं बोलणं कुणीच मनावर घेत नसे. एका रात्री आमच्या घरात चोर शिरले. साधारणतः रात्री 2-2:30चा सुमार असावा. आई, अक्का आणि आम्ही भावंड माझघरात झोपलो होतो. आजी पुढच्या सोप्यात होती आणि वडील त्याही पुढे एक नवा सोपा होता, तिथं झोपले होते. विंचू दिसावा म्हणून आई रात्री समई विजवत नसे, पण ती कितीही भरून ठेवली तरी तेल संपल्यामुळं ती कधीतरी विजून जाई आणि सगळीकडं गुडूप अंधार होई. आपल्या रिवाजाप्रमाणे त्या दिवशी समई विजली होती. या अंधाराचा फायदा घेऊन चोर घरात शिरले. त्यापैकी एका चोराला प्रथम आमच्या आजीनं पाहिलं. घरामध्ये मोकळा चौक होता. त्याच्या डाव्या कोपऱ्यात तिला चोर उभा असलेला दिसला. आजी मध्येच जागी होऊन अंथरुणावर उठून बसायला आणि तो कोपऱ्यात यायला एकच गाठ पडली. ओरडावं तर चोर पळून जाईल म्हणून आजी हळूच दार ढकलून माझघरात आली. आई आणि अक्का कुठं कुठं झोपलेल्या आहेत हे तिनं आठवलं. कानातल्या बोळ्यांमुळं हाक मारूनही आई कधीच जागी होत नसे म्हणून ती हळूच अक्कापाशी आली आणि उशाशी बसून म्हणाली, अक्के अक्के उठ, घरात चोर शिरलेत. अक्कानं हे ऐकलं आणि तिला एकदम रडूच आलं. कानात बोळे असले तरी अक्काचं रडणं आईला ऐकू आलं. ती एकदम ताडकन उठली आणि म्हणाली, अक्का कुठं चावला ग? आधीच भांबावलेली अक्का यावर काही सांगायच्या ऐवजी जास्तच रडू लागली. तिला समजावत आई म्हणाली, उगी उगी, अगं रडून काय होणार, थांब दिवा लावते. इतकं चाललं आहे तोवर दादा ओरडू लागले. ते ओरडणं ऐकताच आजीला ठाम वाटलं. चोर दादांच्या उरावर बसला. ती एकदम ओरडली, अगं दिगूला धरला बघ त्यांनी, त्याला वाचवा. आईला वाटलं आजी नेहमीसारखी बडबडते आहे. अक्का बिचारी आधीच रडत होती, त्यात चोरानं दादांना धरलं हे ऐकताच तिची शुद्धच हरपली. मग आईनं हळूच उठून समई लावली आणि आपल्या समजुतीप्रमाणे विंचू चावून निपचित पडलेल्या अक्कासाठी ती सहानेवर कसली तरी मात्रा उगाळू लागली. उगाळता उगाळता ती म्हणत होती, बरं तर बरं, मला नाही डसला. इकडं मात्र आपलंच ओरडणं ऐकून दादांची झोपमोड झाली होती. ते उठून जांभया देत हरिहरी म्हणत बसले होते. आत काय चाललं आहे याचा त्यांना मुळी पत्ताच नव्हता. थोडा वेळ गप्प झालेली आजी मध्येच पुन्हा म्हणाली, कोपऱ्यात बसलेला मी बघितला. यावर आई म्हणाली, मग चपलीनं चांगला ठेचायचा नाही का?
चावला की पोरीला? यावर आजी घाबरून पुन्हा गप्प बसली. आत दिवा लागला आहे आणि काहीतरी गोंधळ सुरू आहे हे आत्ता कुठं दादांच्या ध्यानात आलं. हिरव्या धाबळीची खोळ पांघरून ते माझघरात आले आणि विचारू लागले, काय गडबड आहे, काय चाललं? आई म्हणाली, काही नाही, नित्याचंच रडगाणं आहे. अक्कीला विंचू डसला. मुलगा उठून आत आल्याचं पाहून आजी गडबडीनं उठली आणि दादांचा हात धरून त्यांना हळूच म्हणाली, दिगू, अरे चोर शिरलाय घरात, बाहेरच्या त्या कोपऱ्यात बसलाय. त्या सरशी गाव जागा करून मदतीला बोलवावं म्हणून दादा ओरडले, चोर चोर. मात्रा उगाळायची सोडून मग आईही मोठ्यानं ओरडली. या गडबडीत आम्ही जागे झालो आणि रडू ओरडू लागलो. गावातली कुत्रीही जागी होऊन भुंकू लागली. आईनं घाबऱ्या घाबऱ्या पाटा, वरवंटा, दुपट्याची पेटी या अवजड वस्तू मागच्या आणि पुढच्या दारापाठीमागं रचल्या. आमचं ओरडणं चालूच होतं. एकच हल्लकल्लोळ झाला. एवढ्यात गावातले 4 धीट लोक हातात कंदील आणि काठ्या लाठ्या घेऊन धावून आले. बाहेरून हाका मारू लागले, बापू दार उघडा, बापू भिवू नका, आम्ही आहोत. कुठं आहे चोर? दादांनी आतूनच सांगितलं, अंगणाच्या डाव्या कोपऱ्यात आहे, धरा धरा त्याला. लोकांनी अंगणाचा डावा कोपरा बघितला तर कुणाची तरी काळी पांढरी शेळी तोंड हलवत उभी होती. बापू, कोपऱ्यात चोर नाही, शेळी आहे शेळी. शेळीला भ्याला काय? चमकून दादा बघतच राहिले. दरम्यान अक्का सावध झाली आणि विचारू लागली, धरला का चोर? आई म्हणाली, चोराचं मड जाऊ दे तिकडं, तुझा विंचू उतरला का? अक्का गांगरून म्हणाली, तो कधी चावला आणखी? अगं, मग तू मघा रडत का होतीस? विंचू चावला म्हणून नाही, आजी मला म्हणाली अंगणाच्या कोपऱ्यात चोर लपलाय, त्यामुळं मला रडच आलं. यावर आई कपाळावर हात मारून म्हणाली, काय बाई माणसं तरी, शहाण्यालाही वेडं करतील. आणि आजीकडं बघत विचारलं, काय हो, कुठाय चोर? शेळी म्हणजे चोर होय? आम्ही भावंड इतका वेळ रडत होतो, ती आता मोठमोठ्यानं हसू लागलो. अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.